शालोम. माझी खात्री आहे की आपल्या घरामध्ये आपण कदाचित फार महत्त्वाची, तुमच्यासाठी आणि कुटुंबासाठी असं महत्त्वाचं एखादं वचन लावलेलं असेल. एका कुटुंबामध्ये ज्यावेळेस मी जातो त्या ठिकाणी एक वचन सगळीकडे पाहायला मिळतं. उंबरठ्यामध्ये आहे, दारावर आहे, भिंतीवर आहे, वगैरे वगैरे वगैरे. पण हे सजावटीपुरतं नाही, तर त्यामध्ये फार मोठा अर्थ आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते वचन म्हणजे, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. माझी खात्री आहे की ज्यांना पवित्र शास्त्राची माहिती आहे त्या सगळ्यांना हे माहीत आहे की हे कुठलं आहे आणि कोणी म्हटलेलं आहे. अर्थात यहोशवाचं पुस्तक अध्याय 24 आणि 15व्या वचनामध्ये हे आलेलं आहे. यहोशवा असं म्हणतो त्याच्या लोकांना, परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आज ठरवा. महानदापलीकडे तुमच्या पूर्वजांनी जे देव पूजले त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोरांच्या देवांची. मी आणि माझे घराणे, मग तो म्हणतो, आम्ही तर परमेश्वराची सेवा करणार. अर्थात त्या अगोदर एक संदर्भ आलेला आहे. तो संदर्भ आहे त्यांच्या पूर्वीच्या इतिहासाचा. ते कुठं होते, कोणकोणत्या देशामध्ये होते, किती त्यांना त्रास आणि दुःख आणि छळ सहन करावा लागला, आणि अगदी परक्यासारखे ते फिरत होते, आणि शेकडो वर्षांचा तो इतिहास त्यांनी पाहिलेला होता. आणि त्या इतिहासाच्या संदर्भामध्ये मग यहोशवाने काही उद्गार काढलेले आहेत. उदाहरणार्थ 13व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मग ज्या जमिनीवर तुम्ही कष्ट केले नाहीत अशी भूमी मी तुम्हास दिली, जी नगरे तुम्ही बांधली नाहीत त्यात तुम्ही वसत आहात, जे द्राक्षाचे मळे व जैतुनाचे बाग तुम्ही लावले नाहीत त्यात त्याचा उपज तुम्ही खात आहात. नवलाची गोष्ट आहे. हे उद्गार आहेत प्रत्यक्ष परमेश्वराचे इस्रायल लोकांना, त्याच्या लोकांना. त्या संपूर्ण प्रवासामध्ये पिढ्यानपिढ्या शेकडो वर्ष परमेश्वराने त्यांचं संगोपन केलं, सांभाळ केला, आणि मग आता त्यांना एका विशिष्ट देशामध्ये, प्रांतामध्ये आणलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी मात्र असं म्हटलेलं आहे, हो, आता तुम्हाला एक ठरवायचं आहे. आणि त्याचं कारण असं आहे की ज्या देवाने तुम्हाला येथपर्यंत साथ दिली, ज्या देवाने तुम्हाला येथपर्यंत आणलं, तुमच्या जीवनामध्ये आणि प्रवासामध्ये त्यांनी सहाय्य केलेलं आहे,
आणि हे सगळं तुम्ही स्वतः अनुभवलेलं आहे, त्याचे उपकार अनुभवलेले आहे. इतकंच केवळ नव्हे, परंतु अन्न, वस्त्र, निवारा, काम, धंदा, खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या 13व्या वचनाप्रमाणे परमेश्वराने तुम्हाला दिल्या आणि पुरवलेल्या आहेत. मंडळी, कधीकधी असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये देवाने दिलेलं आहे. घर आहे, दार आहे, अन्न, पाणी, काम, धंदा, नोकरी, शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी पुष्कळ असं वाटतं की आपल्या स्वतःच्या कष्टामुळे त्या आलेल्या आहेत. किंबहुना इकडे पाश्चात्य देशांच्या मध्ये आपल्याला असं दिसतं की तुम्ही स्वतःचं काहीतरी गोल ठेवा, वैयक्तिक, मग धंद्यांच्या समुदायामध्ये, किंबहुना तुमच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून, आणि ते जे गोल आहे किंवा तुमचं जे ध्येय आहे, स्वप्न आहे, त्याच्या पाठीशी लागा. तुम्हाला नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मग याचा अर्थ असा की तुम्ही ठरवा, तुम्ही कष्ट करा आणि तुम्ही मिळवणारच. तुम्हाला ते मिळेलच. यश हे तुमचं आहे, तुमच्या परिश्रमानं आणि तुम्ही ठेवलेल्या ध्येयामुळेच. शेवटी ते पूर्ण लक्ष त्या अशा वादामध्ये व्यक्तीवर असतं. व्यक्ती ठरवतो आणि त्याप्रमाणे तो कष्ट करतो आणि मग तो मिळवतो. म्हणजे शेवटी व्यक्तीला प्राधान्य त्या अशा वादामध्ये येतं. मंडळी, पुष्कळदा त्याच्यामध्ये एक घोटाळा होण्याची शक्यता आहे. आपलं स्वतःचंच एक त्या ठिकाणी महत्त्व अदृश्य रीतीनं न कळत आपण स्वतःला देत असतो की बघा, ही जी काही प्रगती आहे ही केवळ मी ठरवलेल्या माझ्या ध्येयामुळे आहे. मंडळी, त्याच्यामध्ये फार मोठा आंधळेपणा असतो बरं का. त्याचं कारण असं की सहजासहजी फक्त आपल्या वैयक्तिक ध्येय ठरवण्यामुळेच ते होत नाही. देवाने जर तुम्हाला चांगलं आरोग्य दिलं नसतं, तुमच्याकडे तसल्या प्रकारचं कौटुंबिक वातावरण जर नसतं, किंवा तसल्या प्रकारे एक मार्गदर्शक असं कोणी नसतं, आणि शेवटी देवाची कृपा जर तुमच्यावर नसती तर काहीही शक्य झालं नसतं, हे मात्र विसरता कामा नये. आणि म्हणूनच 13व्या वचनामध्ये ह्या यहोशुआने देवाची आठवण त्यांना करून दिली आणि असं म्हटलेलं आहे ह्या ठिकाणी, ज्या जमिनीवर तुम्ही कष्ट केले नाहीत अशी भूमी मी तुम्हास दिली, जी नगरे तुम्ही बांधली नाहीत त्यात तुम्ही वसत आहात, जे द्राक्षाचे मळे व जैतुनाचे बाग तुम्ही लावले नाहीत त्याचा उपज तुम्ही खात आहात. रोज तुम्ही जे अन्न घेत आहात, ज्या छपराखाली तुम्ही राहता आणि ज्या ठिकाणी वावरता, हे सगळं काही लक्षात ठेवा केवळ देवाच्या कृपेनं आहे. आणि जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या स्वतःच्या कष्टाने, प्रयत्नांनी वगैरे वगैरे, अर्थात त्याच्यामध्ये आपले स्वतःचे प्रामाणिकपणे कष्ट करणं महत्त्वाचं आहे. आपण स्वतः केंद्रित असणं एखाद्या क्षेत्रामध्ये, एखाद्या विषयामध्ये, संगीतामध्ये म्हणा, वाजवण्यामध्ये किंवा शिक्षणामध्ये, अजून कोणकोणत्या गोष्टीमध्ये, ते महत्त्वाचं आहे. परंतु त्या सगळ्यांच्या पाठीशी यहोशुआने लोकांना एक आठवण करून दिलेली आहे की हे जे काही आहे, अक्षरशः खाण्यापिण्यापासून राहण्यापासून सुद्धा ते देवाच्या दयेनं आणि देवाच्या कृपेनं आहे. मग ही सगळी आठवण त्यांनी अशासाठी करून दिलेली आहे. एक महत्त्वाचं त्याने आव्हान लोकांना केलेलं आहे. मग हे सगळं तुम्हाला जर त्या एका परमेश्वराने जर दिलेलं आहे, तर मग तुम्ही कोणाची सेवा करणार, कशाची सेवा करणार, हा प्रश्न नेहमी सुरुवातीपासून सतत मनुष्य प्राण्यांना आलेला आहे, माणसाच्या समोर आहे की शेवटी आपण कोणाची सेवा करतो. सुरुवातीच्या भागामध्ये सांगितल्याप्रमाणे पहिली गोष्ट मनुष्य प्राणी जी सेवा करतो ती स्वतःचीच. कारण आपण इतके कर्तबगार आहोत, आपल्याला एवढी क्षमता आहे,
आपल्यामध्ये एवढी बुद्धिमत्ता आहे, मी अशा अशा नावाचा आणि अशा अशा घराण्यातून आलेला आहे, आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याला एक कारण मीमांसा देत असतो की ह्या 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 अशा अशा कारणांच्यामुळे आम्ही इथपर्यंत आहोत, आम्ही यशस्वी आहोत. मला असं वाटतं की ह्या ठिकाणी यहोशुआने तिथल्या लोकांना स्पष्टपणे आठवण करून दिलेली आहे की तुम्ही जे जेवण करता रोज ते सुद्धा देवानेच तुम्हाला उपलब्ध करून दिलेले. जी फळं, जे अन्न आणि जे काही तुम्ही वावरता आजच्या घडीला ते केवळ देवाने तुम्हाला इथपर्यंत पुरवठा करून दिलेला आहे. नवलाची गोष्ट आहे की मला असं वाटतं की आज सर्वांनाच ती आठवण करून देण्याची गरज आहे. वैयक्तिक रीतीनं मनुष्य हा आपली स्वतःचीच प्रथम सेवा करतो. हा अत्यंत महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि म्हणूनच त्याने म्हटलेलं आहे, मी आणि मग माझं घराणं. कारण मी कोणाची सेवा करतो हे कधी कधी मीच ठरवत असतो, कधी कधी मला माहीत पण नसतं. मी कधी कधी देवाची सेवा करतो, तीही माझी सेवा व्हावी म्हणून, मला यश मिळावं म्हणून, मला चांगली मोठी नोकरी मिळावी म्हणून, किंबहुना माझी तिजोरी भरावी म्हणून. हे सगळं माझ्यासाठी देवाची सेवा करणं सुद्धा त्याच्यामध्ये मी आलेलो आहे. आणि म्हणून पुष्कळदा जी आपल्याद्वारे सेवा होते ती स्वार्थीपणासाठी किंबहुना आपल्या स्वतःसाठी, आणि मग पुष्कळदा मग आपलं नंतरचं जे कुटुंब आहे त्यासाठी असते. ह्या ठिकाणी म्हणून त्याने सांगितलेलं आहे, शेवटी कोणाची सेवा करणार. मग आता दुसरा भाग त्याच्यामध्ये आहे की इतर वेगवेगळ्या महत्त्वाच्या काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये ज्या आहेत त्या. अर्थात त्याने असं म्हटलेलं आहे 15 वचनामध्ये, परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आज ठरवा. महानदा पलीकडे तुमच्या पूर्वजांचे ध्येय जे काही असतील ते. अर्थात तुम्हाला माहीत आहे, प्रत्यक्ष देव जे त्या काळामध्ये म्हणजे 3000-4000 वर्षापूर्वीचे देव, तेव्हापासून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे देव त्या काळामध्ये इस्रायलाच्या प्रांतामध्ये असतील ते पूजत होते, त्यांची ते भक्ती करत होते. आणि अर्थात जो खरा जिवंत देव त्यांना मिळाला होता, ज्या देवाने त्यांना सांभाळलेलं होतं आतापर्यंत, तो देव, तो जिवंत ह्या सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर तो. आणि मग बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे, आज जगामध्ये वस्तू किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या देव होऊ शकतात माणसाचा. एखाद्या वेळेस मी सांगितल्याप्रमाणे पैसा माणसाचा देव होऊ शकतो, कारण आयुष्यामध्ये कधीकधी फक्त पैसा आणि पैसाच, जितकी काही मालमत्ता आणि पैसा मिळेल तोच त्यांचा देव बनतो. काही लोक असे आहेत की त्यांच्या जीवनामध्ये दुसरा देव नाही, त्यांनी पैसा हा फक्त देव समोर ठेवलेला आहे. संत पौलाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की पोट हा त्यांचा देव झालेला आहे. इफिस्करास पत्रामध्ये इफिसच्या लोकांच्या बाबतीत तो बोलतो आहे, त्या प्रांताच्या बाबतीत, त्या विभागाच्या बाबतीत, की लोकांच्या समोर पोट हाच फक्त देव राहिला होता. म्हणजे शारीरिक ज्या काही भूक, तहान, वासना ज्या आहेत त्याच फक्त आपण क्षमवायच्या. हे ज्यावेळेस देव हे असल्या प्रकारचे देव माणसांच्या डोक्यामध्ये खेळत असतात त्यावेळेस त्याला दुसरं काहीही महत्त्वाचं आठवत नाही आणि दिसतही नाही. फक्त स्वतःच्या इच्छा आणि आकांक्षा, आणि इतकंच केवळ नव्हे, अर्थात पोट हे एक प्रकारचं दर्शक आहे, परंतु ज्या शारीरिक देहाच्या इच्छा आहेत तेच फक्त क्षमवणं, पुरवणं, त्याच्यासाठीच झटणं आणि त्याच्यासाठी सगळी बुद्धी, मन आणि शक्ती खर्च करणं, पुष्कळ लोकांचं जीवनच ते बनलेलं आहे.
मग ती कोणाचीही पर्वा करत नाहीत. आपल्या स्वतःच्या नातेवाईकांची सुद्धा पर्वा करत नाहीत. एका गृहस्थाच्या संगती आम्ही बोलत असताना मुंबईमध्ये त्याने सांगितलं की ज्यावेळेस धंदा आणि पैसा आमच्यासमोर येतो त्यावेळेस आम्ही भावाची नाही आणि बहिणीची नाही, कोणाचीच पर्वा करत नाही. आम्ही फक्त धंदा आणि पैसाच पाहतो. त्यांच्या जीवनामध्ये भाऊ बहीण नातेवाईक सोयरे ह्या सगळ्यांच्या पेक्षा मोठं स्थान जर कोणाला त्यांनी दिलेलं असेल तर पैशाला, धंद्याला. जर त्यामध्ये जर कोणी आलं तर त्यांची ते पर्वा करत नाहीत, कारण धंदा पैसा मिळकत हेच फक्त त्यांच्या समोर ध्येय आहे. आणि सगळी बुद्धिमत्ता सगळी शक्ती नव्हे सगळं आयुष्य त्याच्यामध्येच ते घालवतात. काही वर्षांनी आता ते गृहस्थ त्या दुकानात बसलेले दिसत नाहीत. ह्या जगातून केव्हा ते गेलेत कोणालाच त्याची कल्पना नाही. मी असं ऐकलं की त्यांना शेवटी कॅन्सर झाला आणि मग ते ह्या जगातून निवर्तले. संपूर्ण आयुष्य फक्त एका गोष्टीसाठी, धंदा पैसा मालमत्ता. आणि सर्व जे काही जगिक ज्या गोष्टी आहेत ते कसं त्याद्वारे मिळेल हेच फक्त त्यांचं ध्येय होतं. मंडळी, संत पौल म्हणतो 2000 वर्षापूर्वी त्याने सांगितलेलं आहे की त्या काळच्या शहरातल्या लोकांचा देव हा पोट होता. मला असं वाटतं की ह्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं एक शब्द आलेला आहे की कोणाची सेवा करणार तुम्ही, कोणत्या देवाची सेवा करणार. अनेक हजारो प्रकारचे देव आहेत. मी प्रत्यक्ष मूर्तीमध्ये असलेल्या देवांच्याच बाबतीत संत पौल बोलत नाही आहे. अनेक प्रकारचे देव आहेत. आणि म्हणून ह्या ठिकाणी तुम्हाला आणि मला एक प्रकारचं आव्हान दिलेलं आहे. त्याने इस्रायल लोकांच्या समोर ते आव्हान ठेवलं. आणि इतकंच केवळ नव्हे, परंतु स्वतः समोर सुद्धा त्याने आव्हान ठेवलेलं आहे. त्याने त्याच्या कुटुंबाच्यासाठी सुद्धा ते आव्हान ठेवलेलं होतं आणि मग नंतर स्वीकारलं. 16व्या वचनाकडे मग असं लिहिलेलं आहे यहोशुआने, तेव्हा लोकांनी उत्तर दिले, परमेश्वराचा त्याग करून अन्य देव पूजणे हे आम्हाकडून न घडो, कारण आमचा देव परमेश्वर यानेच आम्हास व आमच्या पूर्वजास मिसर देशातून दास्यगृहातून बाहेर आणले आहे. आणि मग आता ह्या लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. ते आव्हान स्वीकारलं आणि चांगल्या रीतीने स्वीकारलेलं आहे. यहोशुआने त्यांना ते विचारलं आणि सांगितलं आणि इतिहास त्यांच्यासमोर मांडला आणि मग लोकांनी तो स्वीकारला. आणि मग लोक म्हणाले की नाही, आम्हाला सुद्धा त्या देवाची सेवा करायची आहे. त्याचं कारण असं आहे, त्या लोकांनी असं म्हटलं की आम्हाला त्या देवाने सोडवलेलं आहे. आणि तो सोडवण्याचा जो भाग आहे 17व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, कारण आमचा देव परमेश्वर यानेच आम्हाला आमच्या पूर्वजास मिसर देशातून दास्यगृहातून बाहेर आणले. पहिलं कारण ह्या ठिकाणी लोकांनी दिलं, देवाची सेवा करू आम्ही ह्या अशा जगी गोष्टीची आणि स्वतःची सेवा करणार नाही, स्वतःचंच पूजन करणार नाही, पैशा आदल्याचं नाहीच नाही, परंतु ज्या देवाने आम्हाला आणि आमच्या पूर्वजांना दास्यामधून बाहेर काढलं. मंडळी, त्या ठिकाणी सामाजिक आणि राजकीय दास्य ह्याचाच नक्कीच उल्लेख आहे. सामाजिक रीतीनं आणि राजकीय दृष्टिकोनातून ते गुलाम होते मिसर देशाच्या राजाचे, फारोचे. आणि तो त्यांना पूर्णपणे त्यांना कसून त्यांच्याकडून मजुरी करून घेत होता आणि त्यांच्यावर पूर्णपणे गुलामासारखा त्यांच्यावर अधिकार तो गाजवित होता. अर्थात त्यांच्या पूर्वजांना देवाने त्याच्यातून सोडवलेलं आहे. ह्याच्यामध्ये दोन अर्थ आहेत. एक नक्कीच सामाजिक अर्थ आहे किंवा राजकीय अर्थ आहे आणि दुसरा आध्यात्मिक सुद्धा अर्थ आहे. पुष्कळदा समाजामध्ये आणि देशांच्या मध्ये काही लोक
वेगवेगळ्या प्रकारे दबावामध्ये असतात आणि त्यांना तशाच परिस्थितीमध्ये काही लोक ठेवण्याचा प्रयत्न करतात. मग तशा प्रकारे ती परिस्थिती निर्माण करण्यात येते आणि मग त्या समाजातील लोकांमध्ये दारिद्र्य आहे, मग रोगराई आहे, वेगवेगळ्या प्रकारची अनिती आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, समस्या आहेत. हे जितके जास्तीत जास्त त्या समाजामध्ये येता येतील हे काही समाजाचे लोक प्रयत्न करीत असतात. म्हणजे त्यांच्यावरच मग ते अवलंबून राहतात आणि मग आपल्याला माहीत आहे त्यांचा वापर मग पिढ्यानपिढ्या ही मंडळी, ही जी श्रीमंत मंडळी असते किंबहुना ज्यांच्याकडे अधिकार असतो त्यांचा ते वापर करीत असतात. आणि अशा ह्या दास्यमय राजकारणामधून आणि जीवनामधून सोडवण्यासाठी कधीकधी मग काहीच उपाय राहत नाही. अशा वेळेस देवाचं सहाय्य ह्या लोकांना मिळालं. इस्रायल लोकांना मिस्र देशातून देवाने कसं सोडवलं, मोशेची निवड कशी केली हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि मग देवाने त्यांना बाहेर काढलं. मंडळी, जर कोणतेच मार्ग आपल्याला आढळत नाहीये, समोर काहीही नाही, अशा वेळेला देव त्यांना धावून आला, त्यांची सुटका केली. आणि तेच आपल्या जीवनामध्ये आहे. आर्थिक दास्य आहे, अजून वेगवेगळ्या प्रकारचं दास्य आहे, सामाजिक आहे, बौद्धिक आहे, नैतिक आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दास्यामध्ये जर लोक जात असतील तर परमेश्वर त्याच्यातून सोडवण्यासाठी आपल्याला तयार आहे. इतकंच केवळ नव्हे, मी म्हटलं की हे जे दास्य आहे सर्वात भयंकर दास्य म्हणजे आध्यात्मिक दास्य आहे. ज्याला आपण म्हणतो की मनुष्य प्राणी हा पापाने बांधलेला आहे. सैतानाने त्यांना पापामध्ये आणि अनितिमत्तेच्या जीवनामध्ये बांधून टाकलेला आहे. असत्यपणा, अन्यायीपणा, लबाडी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी समाजामध्ये आहेत हे तर रोजच्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेला आहे. तेच सत्य जवळजवळ झालेलं आहे. जोपर्यंत आपण असत्याने वागत नाही तोपर्यंत आपल्याला काही मिळत नाही आणि आपल्याला यश सुद्धा मिळणार नाही, पैसा सुद्धा मिळणार नाही, असं जवळजवळ ते समीकरण झालेलं आहे. जर जगामध्ये वावरायचं असेल तर आपल्याला थोडंफार तरी लबाडीचं काम करावंच लागतं, असा समज झालेला आहे. हा जो आंधळेपणा आहे हा फक्त सामाजिक आंधळेपणा नाही, हे आध्यात्मिक गुलामी आहे. अशा प्रकारची गुलामी आपल्याला कधी कधी कळत सुद्धा नाही. ही आध्यात्मिक गुलामी पिढ्यानपिढ्या चालू आहे समाजामध्ये, काही काही लोकांच्या मध्ये आणि घराण्यांच्या मध्ये. ही जी गुलामी आहे, हे जे दास्यपण आहे, त्याच्यातून निघणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, एक उदाहरण सांगितलं की जे गृहस्थ म्हणतात की पैसा आणि धंद्याच्या समोर आम्ही नातेवाईकांना नाही, बहिणीला नाही, भावांना कोणाचीच पर्वा करत नाही. केवढा मोठा हा दास्यपणा आहे. हा फक्त आंधळेपणा नाही, हा सैतानाने बांधून ठेवलेले त्यांचे डोळे आहेत. आणि अशा दास्यातून निघण्यासाठी कोण शक्तिमान आहे? त्यांना त्याच्यातून कोणीही काढू शकत नाही. त्यांचे नातेवाईक नाहीत, त्यांच्या बाजूचा समाज नाही, कारण त्यांना असं वाटतं की त्याच्याशिवाय जीवन नाही, त्याच्याशिवाय सत्य नाही. तेच सत्य त्यांच्या जीवनासाठी झालेलं आहे. त्या दास्यातून, तशा साखळदंडांच्या मधून काढण्याची शक्ती मानवाकडे नाही. जो देव आहे आणि जो देव प्रत्यक्ष सत्य आहे. प्रभू येशू ख्रिस्तांनी काय म्हटलेलं माहिती आहे स्वतःच्या बाबतीत? मार्ग, सत्य व जीवन मी आहे. जो देव स्वतः सत्य आहे तोच फक्त तुम्हाला आणि मला अशा बंधनातून काढू शकतो की ज्या खोटेपणाच्या बंधनामध्ये माणसांना ज्यांनी बांधून ठेवलेलं आहे, त्या सैतानाच्या दास्यातून तुम्हाला आणि मला मुक्त होणं फार फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक फार मोठं महत्त्वाचं
जे वचन आहे, जे सत्य आहे, ते इस्रायल लोकांच्या समोर त्याने सांगितलेलं आहे. आणि म्हणून लोकांनी ह्या ठिकाणी प्रत्युत्तर असं दिलं ह्या आव्हानाला, की ज्या देवाने आम्हाला दास्यातून बाहेर काढलं, आम्हाला आणि आमच्या पूर्वजांना, आता आम्ही त्याचीच सेवा करणार. मंडळी, याला म्हणतात दृष्टी, आध्यात्मिक दृष्टी. त्यांचे डोळे उघडले. पुढे असं म्हटलेलं आहे, आमच्या नजरेसमोर मोठमोठे ज्याने चमत्कार केले त्याचीच आम्ही सेवा करणार. दुसरं कारण, ज्याने आमच्यासाठी मोठमोठे चमत्कार केले त्याचीच आम्ही सेवा करणार. दास्यातून मुक्तता आणि चमत्कार. मंडळी, पुष्कळदा असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये चमत्कार हे काही दिसतच नाहीत. साधी गोष्ट आहे की आज आपण ऐकत आहोत, चालतो बोलतो, हे केवळ त्याचा चमत्कार आहे. एक गृहस्थ रस्त्याने चालले होते आणि त्यांना म्हटलं का कसं काय, ठीक आहे काय? त्यांचं उत्तर होतं, देवाची कृपा. अरे मी आज जमिनीच्या वर आहे, हीच फार मोठी देवाची कृपा आहे. जमिनीच्या वर म्हणजे मेल्यानंतर मनुष्याला गाडतात. त्याचं असं म्हणणं आहे की मी आज जमिनीच्या वर आहे, चालू शकतो, बोलू शकतो, फिरू शकतो, पाहू शकतो, निसर्गाच्या संगती मी एकरूप होऊ शकतो चालून. हा फार मोठा देवाच्या कृपेचा चमत्कार, दयेचा चमत्कार आपल्या सर्वांच्या. आणि म्हणून लोक म्हणाले की आम्ही सुद्धा त्या देवाची नक्कीच सेवा करणार. पुढे अजून एक वचन त्यांनी सांगितलेलं आहे, आणि ज्या वाटेने आम्ही प्रवास केला आणि ज्या लोकांच्या मधून आम्ही मार्गक्रमण केले त्यात आमचे त्याने संरक्षण केले. तिसरं कारण लोकांनी सांगितलं ते म्हणजे त्या देवाने आमचं रक्षण केलं. पहिलं कारण की आम्हाला दास्यातून मुक्त केलं. दुसरं कारण, आमच्या जीवनामध्ये तो चमत्कार करतो आहे आणि केलेले आहेत. आणि तिसरं कारण त्यांनी सांगितलं की त्या देवाने आमचं रक्षण केलं. मंडळी, तुम्हाला आणि मला रोजच्या जीवनामध्ये रक्षणाची गरज आहे. का? आपण मनुष्य प्राणी आहोत आणि मनुष्य प्राणी या नात्यानं आपल्याला 3 भाग आहे. एक शारीरिक, आध्यात्मिक आणि मानसिक. ह्या तिन्ही बाबतीमध्ये आपल्याला संरक्षणाची गरज आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, शारीरिक रीतीनं कोणत्या वेळेला कसा आपल्या शरीरामध्ये रोग उद्भवेल हे काही सांगता येत नाही. पाश्चात्य देशांच्या मध्ये एवढा कॅन्सरचा उत्पात आलेला आहे की लहान लहान लेकरांच्या पासून तर म्हाताऱ्यांच्यापर्यंत सगळ्यांना जवळजवळ कॅन्सर निघतोच. त्याचं कारण आहे की त्यांच्या शरीरामध्ये एवढं रसायन गेलेलं आहे, पाण्याच्याद्वारे, जेवणाच्याद्वारे, वेगवेगळ्या प्रकारचे जे पेय आहेत त्याच्याद्वारे, आणि त्याचा असा उद्रेक झालेला आहे, स्फोट झालेला आहे की जिकडे तिकडे कॅन्सर झालेला आहे. आपल्या शारीरिक रीतीनं आपल्याला कशाची गरज आहे? तर संरक्षणाची गरज आहे. आणि म्हणून रोज तुम्ही आणि मी त्याची सेवा करू. अजून कोणत्या बाबतीत देवाची गरज आहे? मानसिक रीतीनं. माणसाच्या मनावर वेगवेगळ्या प्रकारची दडपणं येत असतात, माणसाच्या दबाव येत असतात. पैशाचा, पराजयाचा, कुटुंबाचा, अपमानाचा, वेगवेगळ्या प्रकारची दडपणं आपल्या जीवनामध्ये येत असतात. आणि हे मन कधीकधी इतकं नाजूक असतं की हे मन, हे जे दबाव आहेत ते सहन करू शकत नाही. मंडळी, थोडक्यात म्हणजे मानसिक रीतीनं आपल्याला त्या देवाचा आधार पाहिजे, संरक्षण पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आध्यात्मिक रीतीनं. त्याचं कारण असं की जर आपण अजूनही त्या सैतानाच्या, लबाड्यांच्या, अनितीच्या वगैरे वगैरे बंधनात जर बांधलेले आहोत, पण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने त्याने जर तुमचं तारण केलं, त्यामधून आपण जर निघाला, त्याने क्षमा दिली, तर मग इथून पुढे आता त्याच्याहीसाठी संरक्षणाची गरज आहे. आणि म्हणून तो आमचा संरक्षण आहे, त्याने आमचं संरक्षण केलेलं आहे. ह्या तिसऱ्या गोष्टीच्या बाबतीत ते म्हणतायत, लोकांनी मग प्रतिसाद दिला
की आम्ही सुद्धा त्या देवाची सेवा करणार. मंडळी, एक प्रश्न आहे की आज वैयक्तिक रीतीनं आणि कौटुंबिक रीतीनं आपण कोणाची सेवा करीत आहात? आणि त्याचं जर उत्तर असेल, हा आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने आम्हा सोडवलं दास्यातून, ज्याने आमच्यासाठी चमत्कार केले आणि ज्याने आम्हास रोजचं संरक्षण दिलं, चला या आपण त्याचीच सेवा करूया. आमच्या पवित्र देवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो ह्या सुंदर वचनाबद्दल आणि प्रार्थना करतो की तू आम्हा सगळ्यांना तुझी सेवा करण्यासाठी वैयक्तिक रीतीनं आणि कौटुंबिक रीतीनं तू सहाय्य कर. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.